नमस्कार. आकार ड्रॉइंग अँड क्राफ्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नववधूसाठी मकर संक्रांतीला घालणारे हलव्याचे दागिने कसे बनवायचे हे शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इथे मी अगदीच बेसिक सामान घेतलं आहे. ग्लिटर फोम शीट, रेड सॅटिन रिबन, ग्लू स्टिक, ग्लू गन आणि गोल्डन लेस. बँगलसाठी बँगलचा बेस घेतला आहे आणि 2 आकारामध्ये तिळगुळ घेतले आहेत, मध्यम आणि थोडे मोठे. सुरू करताना प्रथम आपण नेकलेसची डिझाईन ग्लिटर फोम शीटच्या मागच्या बाजूला ड्रॉ करून घेऊ आणि कट झाल्यानंतर ती काहीशी अशी दिसेल. त्याचं पेंडंटही आपण कट करून घेऊ, काहीसं असं. यानंतर त्या पेंडंटला त्या बेसवर स्टिक करून घेऊ. स्टिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेंडंट मी आधीच बनवून घेतले आहेत. हे पेंडंट बनवायचे कसे? फारच सोपं आहे. एक सर्कल घेतलाय साधारण 2 सेंटीमीटर आणि त्या सर्कलवर गोलाकारमध्ये गोल्डन लेसला चिटकवून घेतला आहे आणि बाजूला बॉर्डरमध्ये त्याला तिळगुळ चिटकवले आहेत. बस, हे पेंडंट तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरू शकता. माझ्या नेकलेसला मी पेंडंटला लावल्यानंतर इतकं सुंदर माझा नेकलेस रेडी झाला आहे. यानंतर मी एक छोटीशी गळ्याला अशी ठुशी बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी ठुशीसाठीही एक गोल्डन ग्लिटर फोम शीटची एक पट्टी साधारण 2 सेंटीमीटर इतकी घेतली आहे आणि त्याला या डिझाईनच्या आकारामध्ये तिळगुळ चिटकवून घेत आहे. अगदीच डिझाईन कंप्लीट झाल्यावर काहीशी ठुशी अशी दिसेल. ठुशीला एक वेगळा लुक देण्यासाठी मी खालून ट्रायंगल आकारामध्ये कट करून घेत आहे, जेणेकरून आपल्या ठुशीला एक ट्रेंडिंग असा लुक येईल आणि आपल्या गळ्याभोवती त्याची डिझाईन मोहक दिसेल. असे कट मारून झाले की दोन्ही बाजूस लेस लावून घ्या. अशाच प्रकारे मी कमरपट्टाही तयार करून घेतला आहे. हा कमरपट्टा बनवताना मी इथे 3 तसे पेंडंट वापरले आहेत. कमरपट्ट्यालाही दोन्ही बाजूला तुम्ही लेस लावून घ्या. आता बनवूया कानातले. इथे कानातल्यासाठी मी माझ्या जुन्या कानातल्याचा एक बेस घेतला आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की इथे बेस का नाही वापरला ग्लिटर फोम शीटचा? कारण बऱ्याच वेळेला काय होतं, ग्लिटर फोम शीट किंवा पेपरला जेव्हा आपण मागचे कानातल्याचे हुक लावायला जातो तेव्हा ते पडले जातात. त्यामुळे बेस वापरणं अगदी उत्तम. अशा प्रकारे मी बाजूबंदही करून घेतले आहेत. त्यालाही मी खालून आपल्या ठुशीला असलेल्या कटसारखा कट देत आहे, जेणेकरून आपली डिझाईन मॅच दिसेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? नववधूसाठी मकर संक्रांतीसाठी बनवलेले हलव्याचे दागिने बनवण्याची पद्धत ही कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आवडले असल्यास लाईक जरूर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन आणि भन्नाट आयडियासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.